नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. 93 दिवसांचा थरार आणि ऑपरेशन महादेव फत्ते. पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला. पहलगामच्या निसर्गरम्य परिसरात पर्यटकांच्या रक्ताने होळी खेळणाऱ्या दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने यमसदनी धाडला आहे. तब्बल 93 दिवस चाललेलं ऑपरेशन महादेव यशस्वी झालं असून लष्कराने लष्कर ए तय्यबाच्या तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. देशाच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या शत्रूला सोडलं जाणार नाही, हाच इशारा या कारवाईतून लष्कराने दिला आहे. देशाच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या शत्रूला सोडले जाणार नाही, हाच इशारा या कारवाईतून लष्कराने दिला आहे. 22 एप्रिल 2025 रोजी पहलगामच्या पैसरण भागात दहशतवाद्यांनी निर्दोष पर्यटकांवर हल्ला केला होता. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. मात्र हल्ल्यानंतर भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांनी शांत न बसता या नराधमांचा शोध सुरू केला. चष्मदीद आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे तिन्ही दहशतवाद्यांची ओळख पटवण्यात आली आणि ऑपरेशन महादेवची आखणी करण्यात आली. तपासात असे समोर आले की हे दहशतवादी दक्षिण काश्मीरच्या डोंगर दऱ्यातून पळून दाजिगामच्या घनदाट जंगलात लपले आहेत. हे जंगल इतकं भयावह आणि दुर्गम आहे की तिथे मोहीम राबवणे लष्करासाठी मोठे आव्हान होते. मात्र भारतीय लष्कराने पॅरा स्पेशल फोर्सला पाचारण केले आणि दहशतवाद्यांच्या सुटकेचे सर्व मार्ग बंद केले.